नमस्कार मंडळी, मी सोमनाथ आणि माझ्यासोबत आहे गीता. सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा, मऊ, पौष्टिक आणि चविष्ट पराठा. या पराठ्याला आमच्या खानदेशमध्ये दुधीच्या दशम्या असं पण म्हणतात. हा पराठा लंच बॉक्स, नाश्ता किंवा डाएटसाठी परफेक्ट आहे. कमी साहित्य, सोपी कृती आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालवता आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण एक दुधी घेतलेली आहे. दुधीचे दोघं साईडचे भाग आपण या ठिकाणी कट करून घेतलेले. कट केल्यानंतर आपल्याला बारीक बारीक खिसणी घ्यायची, त्याच्याने आपल्याला दुधीला खिसून घ्यायचंय. आता आपली दुधी खिसली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आता कांदा घेऊ. कांद्याचे बी दोघं साईडचे भाग कट करून घेऊ. वरचं फोत्र पण पूर्ण काढून घेऊ. ते काढल्यानंतर आपण कांद्याला पण बारीक खिसणीने खिसून घेणार आहोत. आता आपले खिसले गेले. त्याच्यात लसूण घ्यायचे. लसूण साधारण 10 ते 12 आपण या ठिकाणी घेतलेले. लसूण पण आपण जाड मोठे कुटून घेणार आहोत. लसूण पण आपले कुटले गेलेले आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरला पूर्ण बारीक आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचंय. आता आपली कोथिंबीर पूर्ण कट करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता साहित्य पाहू आपल्याला लागणार. या ठिकाणी दुधी आणि कांदा आपण खिसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचे ओवा, अर्धा चमचे जिरं या ठिकाणी आपण घेतलेले. लसूण घेतलेले आपण 1 चमचे साधारण. हळद पावडर घेतली अर्धा चमचेपेक्षाही कमी. लाल मिर्च पावडर 1.5 चमचा घेतलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आपली साधारण अर्धी वाटी भरेल. 1.5 वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि 1 वाटी आपण या ठिकाणी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता बनवायला सुरुवात करू. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ हे टाकलेलं आहे आपण पूर्ण. हे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण जाड मोठे जे लसूण कुटलेले होते साधारण 10 ते 12 घेतले ते टाकले. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचे आपण या ठिकाणी लाल मिर्च पावडर, थोडंसं हळद पावडर घेतलेलं आहे आपण, हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहे. जिरे हाताने चोळून घ्यायचे, चोळले की टाकून द्यायचे. ओवाला बी सेम करायचं, हाताने चोळून घ्यायचं आणि टाकून द्यायचं. हे टाकल्यानंतर आता आपण याला पाणी न टाकता आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे. आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे मोडून झालेलं आहे आपलं वालं. आता आपण याच्यावरती साधारण 1 चमचे तेल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण चांगलं याला मळून घेऊ. आता आपल्याला पीठ लागेल बनवायला. आता बनवायला सुरुवात करू. आपल्याला याच्यामधून एक गोळा तोडायचा आहे. त्याला असं गोल गोल करून लांब करायचं आहे आपल्याला. हे केल्यानंतर लाटणे घ्यायचं, त्याच्याने करायचं 2 भाग करायचे आपल्या हाताच्या साह्याने. तेल लावायचे दोघं साईडला. तेल लावल्यानंतर बंद करायचं आणि पूर्ण चौफेरची बाजू आपल्याला पूर्ण बंद करून द्यायची आहे. हे बंद करून झाल्यानंतर गोळा घ्यायचा, पीठ लावायचं मागून पुढून आणि लाटून घ्यायचं. हे पूर्णपणे आपल्याला गोल तुम्हाला जसा आकार येईल त्या पद्धतीत लाटायचं आहे. त्याच्यानंतर आपण तावा ठेवलेला होता गरम करायला. खाली थोडं तेल टाकलं, आपला पराठा टाकला. त्याच्यानंतर वरून थोडंसं तेल टाकायचं आहे. 2 मिनिटं गॅस आपण लो मिडियमच ठेवलेला आहे. पलटून दे. आता आपला पराठा झालेला आहे. शेवटचा पराठा हा पण आपल्याला झालेला आहे. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भोपळ्याला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे वेगळी पाणी टाकू नका. तुम्हाला जर मऊ पराठा लागत असेल तर थोडं तूप ऍड करा.